इस न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर। लोकांच्या विश्वासामुळेच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर। प्रचाराला सुरुवात आम्ही यापूर्वीच केली आहे। गद्दार या शब्दाचा वापर माझ्या विरोधात कोणी केलेला नाही। 2015 मध्ये निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतली होती। आता सुद्धा ही निवडणूक जनता हातामध्येच घेईन। जिल्ह्यातील प्रमुख नेते सुद्धा माझ्यासोबत मोठ्या मताधिक्यानं मतदार मला निवडून देतील। या कोल्हापूर मतदारसंघ हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा मतदारसंघ आहे। छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या संस्थान काळामध्ये अनेक मोठी कामं केली, ज्याचा इतिहासानं पुढच्या काळामध्ये 100 वर्षाच्या राजवटी यातून शिकल्या। त्यामध्ये शिक्षण संस्था असतील, वसतिगृह असतील, धरणं असतील, अनेक सोयी सवलती केल्या। पण छत्रपती शाहू महाराजांनी घराघरात शाहू विचाराचा कार्यकर्ता निर्माण केला, हे त्यांच्या कारकिर्दीचं यश आहे। अशातलाच मुशीतला घडलेला मी एक कार्यकर्ता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी या महायुतीने दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, याचा मला अभिमान आहे। निश्चितपणानं या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। खरं तर उमेदवार बदलाची चर्चा फार होती, उमेदवारी मिळणार की नाही मिळणार अशा पद्धतीची देखील चर्चा होती। मात्र तुमचा विश्वास ठाम होता आणि अखेर तो विश्वास सार्थकी ठरला आहे। माझा विश्वास एवढ्यासाठीच ठाम होता, आमचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर या युतीमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता। आणि जे काम माझ्या 5 वर्षातून माझ्या माध्यमातून झाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हारीचा वाटा का विना उचलू शकलो, या कामाच्या बळावर मला उमेदवारी देतील याची ठाम खात्री मला होती। खरं तर तुमच्यासमोर शाहू महाराज आहेत, ते तुमच्या आधीच आता आघाडीमध्ये प्रचारामध्ये त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। शाहू महाराजांना उमेदवारी महाविकास आघाडीने जरी दिली असती तरी मी विद्यमान खासदार आहे। मी शाहू महाराज निवडणुकीला उभारून मतं मागणार आहेत, पण मी विद्यमान खासदार असल्यामुळे माझं काम लोकांच्यापर्यंत आहे। महाराजांनी अजून कामाची सुरुवात करायची आहे आणि उमेदवार झाल्यानंतर प्रचाराच्या दरम्यान लोकांच्याकडे मतं मागणं हा उमेदवाराचं कामच असतं। पण या निमित्तानं जरी उशिरानं आपल्याला वाटलं की उमेदवारी माझी घोषित झाली, तर माझ्या मते ती योग्य वेळी झाली, कारण उमेदवारी अर्ज भरायला अजून अवधी आहे। 2019चा विचार करता 2019ला आमचं ठरलंय हा एक पॅटर्न तुमच्या बाजूनं होता। आता 2024ला सतेज पाटील तुमच्या विरोधात असणार आहे। काय वाटतंय, 2019पेक्षा 2024ची लोकसभा निवडणूक सोपी जाईल असं वाटतं? मला वाटते अधिक सोपी जाईल। त्याचं कारण असं की आता मागच्या वेळीपेक्षा महायुतीच्या सगळ्याच राज्याचं असेल, केंद्राचं असेल, प्रचंड असं विकासाचं काम झालं आणि हे विकासाचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावदारपणानं कोल्हापूर शहरामध्ये दिसते, ग्रामीण भागामध्ये दिसते, वाडी वस्तीवर दिसते। जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पाण्याचे नळाच्या पाण्याची सोय झालेली आहे। यामध्ये माता भगिनी भरभरून मतं आमच्या महायुतीला देतील आणि म्हणून मोठी ताकद या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मागं उभं राहिलेली आहे आणि म्हणून मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा चांगलं मताधिक्य मला मिळेल हा ठाम विश्वास मला आहे। 15 वर्षानंतर पुन्हा छत्रपती आणि मंडलिक घराणा आमने-सामने आला आहे। उमेदवार जरी बदलले असले तरी देखील रणनीती कशी असेल, कारण की पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। माझी माध्यमांना नम्र विनंती आहे, ही 2 घराण्यांची लढाई नाही आणि 15 वर्षानंतर ते घराणे आले ही कृपया आपण म्हणू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे। आणि मग 15 वर्षाचा जर इतिहास तुम्ही बघितला तर 15 वर्षापूर्वी काय झालं होतं, जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली होती। यावेळीसुद्धा ही निवडणूक जनता हातामध्ये घेईलच, त्याच्याबरोबरच या जिल्ह्यातले प्रमुख नेतेसुद्धा माझ्याबरोबर आहेत, म्हणून अधिक ताकदीने मी निवडणूक जिंकेल याचा विश्वास मला। मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झालेली आहे, आता या पुढचं नियोजन कसं असणार? निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात होते, छाननी असते, माघार असते, त्यानंतर प्रचाराला सुरुवात होते। आज जे उमेदवार म्हणून कोण, आता अनेक उमेदवार उभारणार होते, काही लोक त्यात उभारलेच नाहीत, त्यांना उमेदवार म्हणत नाहीत। जो या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरतो त्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हटलं जातं। खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आता तुमच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे। एक शब्द तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यापासून जो वापरला जातोय, गद्दार या शब्दाचा मोठ्या प्रमाणात या प्रचारामध्ये सुद्धा वापर होतो, याला कसं टॅकल करणार? मला गद्दार म्हणून कधी घोषणा माझ्या पुढे कोणी दिलेली नाही। त्याचं कारण असं, मी विकासासाठी शिंदेसाहेबांची साथ घेतलेली आहे आणि हे विकासासाठी घेतलेला निर्णय सामान्य कार्यकर्त्यापासून सगळ्या प्रमुख नेत्यापर्यंत लोकांना आवडलेला होता आणि त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडलं, त्यामुळे मला लोक त्या पद्धतीचे शब्द वापरणार ही माझी खात्री आहे। यावेळेचं लीड कसं राहील असं? मागच्या वेळेपेक्षा अधिकचं मताधिक्य राहील हे माझं म्हणणं आहे, पण मला वाटते लोक ही निवडणूक अजून कुठं नेऊन ठेवणार आहेत याचा अंदाज काय मला आलेला नाही, कारण प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीचा धोळा अजून उडायचा आहे। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट। ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर। अपनी शादी को शानदार बनाने के लिए
दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन सेट। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियाँ, शानदार रिंग्स, झुमके, पर्स, बैग्स, नेकलेस, दुल्हन सेट, साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार की ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ। तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा। हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। ज्यादा जानकारी के लिए 8007003153 इस नंबर पर संपर्क करें।